काळ होता 17वे शतक, जेव्हा सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून स्वराज्याची सिंहगर्जना दुमदुमत होती. पण या गर्जनेसोबतच एक शांत पण खोलवरचं आव्हान महाराजांच्या नजरेसमोर होतं. अथांग उसळता समुद्र किनारपट्टीवर पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धीसारख्या परकीय सत्तांचा बेभुंद धुमाकूळ. त्यांच्या प्रचंड तोफांच्या जहाजांनी आपल्याच भूमीला वेढा घातला होता. ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र हे कटू सत्य महाराजांनी जाणलं होतं. आणि मग सुरू झालं शून्यातून विश्व निर्माण करण्याचं एक अद्वितीय स्वप्न. एका राजाने केवळ शस्त्र उचलली नाहीत, तर विज्ञान, दूरदृष्टी आणि अल्पसाधनांची अद्भुत जोड दिली. डोंगर दऱ्यातून आलेला राजा समुद्रावर राज्य करणार होता. समुद्राच्या लाटांवर शिवशाहीचा भगवा फडकवणार होता. आज आपण त्याच रोमांचक प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत. पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रालाही कसे वश केले. तयार रहा स्वराज्याच्या आरमारी सामर्थ्याच्या अद्भुत गाथेसाठी. अंगावर रोमांच उभे करणारे भारताचा इतिहास सांगतो की ज्याने समुद्र जिंकला त्याने जगावर राज्य केले. 17व्या शतकात जेव्हा परकीय सत्ता समुद्रावरून भारताला गिळंकृत करत होत्या, तेव्हा एका राजाने ओळखले की ज्यापाशी आरमार त्याचाच समुद्र. हा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी केवळ किल्ले बांधले नाहीत, तर समुद्राच्या लाटांवर स्वराज्याची मोहोर उमटवली. महाराजांनी शून्यातून आरमार कसे उभे केले हा एक मोठा व्यवस्थापकीय चमत्कार आहे. सुरुवातीला महाराजांकडे जहाजे नव्हती. त्यांनी पोर्तुगीज किंवा इंग्रजांकडून जहाजे विकत घेण्याऐवजी स्वतःची जहाजे बांधण्याचे ठरवले. 1657 मध्ये कल्याण आणि भिवंडी जिंकल्यानंतर तिथे पहिल्यांदा जहाजे बांधायला सुरुवात केली. यासाठी स्थानिक सुतार आणि लोकारांची मदत घेतली. त्यानंतर पेन आणि पनवेल ही जहाजे बांधणीची महत्त्वाची केंद्रे बनली. इथे स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताच्या किनारपट्टीला पोषक अशी जहाजे तयार करण्यात आली. महाराजांनी कल्याण आणि भिवंडी येथे पहिल्या 20 लढाऊ नौका बांधायला घेतल्या. पोर्तुगीज इंजिनियर्सना ही बातमी कळताच त्यांनी महाराजांच्या कामात अडथळे आणले. पण महाराजांनी हार मानली नाही. त्यांनी स्थानिक सुतार आणि लोहारांना एकत्र करून स्वदेशी बनावटीची जहाजे तयार केली. असे म्हणतात की जेव्हा पहिली नौका समुद्रात उतरवली गेली तेव्हा पोर्तुगीजांनी तिची चेष्टा केली होती की डोंगर दऱ्यात राहणारे हे लोक समुद्रात काय करणार. पण जेव्हा काही वर्षांनी त्याच नौकांनी सिद्धीच्या आणि पोर्तुगीजांच्या जहाजांना पळताभुई थोडी केली, तेव्हा त्यांना शिवरायांच्या दूरदृष्टीची किंमत कळली. महाराजांनी आपल्या जहाजांची रचना कोकणच्या भौगोलिक रचनेनुसार केली होती. स्वराज्याची जहाजे लहान पण चपळ होती. इंग्रजांची जहाजे 40-50 तोफांची असायची, पण ती जड असल्याने खाडीत फिरू शकत नसायची. मराठ्यांची गुराब जहाजे मोठी होती, तर गलबते ही शिकारी कुत्र्यांसारखी असायची. एकदा एका इंग्रजी जहाजाने मराठ्यांच्या गलबताचा पाठलाग केला. इंग्रजांना वाटले की आपण सहज पकडू, पण मराठ्यांच्या खलाशांनी जहाज अशा एका खाडीत नेले की जिथे पाणी उतळ होते आणि खाली खडक होते. इंग्रजांचे जड जहाज त्या खडकावर आदळून फुटले, तर मराठ्यांची हलकी गलबते सुखरूप निघून गेली. स्वराज्याची जहाजे पाश्चात्य जहाजांपेक्षा वेगळी आणि प्रभावी होती. गुराब हे सर्वात मोठे आणि मुख्य लढाऊ जहाज होते. यावर अनेक तोफा असायच्या. हे जहाज वजनाने जड असले तरी त्याची बांधणी अशा प्रकारे केली होती की ते वादळातही स्थिर राहायचे. गलबत हे आकाराने थोडे लहान पण अत्यंत वेगवान असायचे. शत्रूंच्या जहाजाला घेरायचे असेल तर गलबतांचा वापर केला जाई. पाल हे मध्यम आकाराचे जहाज असून यात जास्तीत जास्त सैनिक आणि रसद मावत असे. मचवा आणि नाव ही छोटी जहाजे प्रामुख्याने खाडीमध्ये किंवा उथळ पाण्यात टेहळणी करण्यासाठी वापरली जात. समुद्रात किल्ला बांधणे म्हणजे निसर्गाला आव्हान देणे होते. महाराजांनी ते आव्हान पेलले.
मालवणच्या किनारपट्टीवर कुर्टे खडकावर सिंधुदुर्ग बांधण्याचे ठरवले. समुद्राच्या लाटांचा जोर इतका होता की साधा चुना तिथे टिकणे शक्य नव्हते. महाराजांनी किल्ल्याचा पाया भरताना त्यात 5 कोल्हापूर मन म्हणजेच सुमारे 75 ते 80 मन गरम शिसे पोतायला लावले. शिशाने दगडांना सांधले आणि लाटांचा मार सहन करण्याची ताकद किल्ल्याला मिळाली. लाटांचा वेग कमी करण्यासाठी काही किल्ल्यांच्या तटांची रचना नागमोडी किंवा त्रिकोणी करण्यात आली. 3 वर्षात 4000 मजुरांच्या मदतीने हा किल्ला उभा राहिला. तटबंदी इतकी मजबूत आहे की आजही समुद्राच्या प्रचंड लाटा तिथे आढळतात, पण भिंतींना तडे जात नाहीत. सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरू असताना एक मोठी समस्या आली. समुद्राच्या लाटांमुळे चुना सुकत नव्हता आणि दगड निखळत होते. तेव्हा महाराजांनी आज्ञा केली की पाया भरताना त्यात उकळते शिसे होता. शिशाने दगडांची पकड इतकी घट्ट केली की तो पाया वज्रलेप झाला. आजही मालवणला गेल्यावर तो शिशाचा थर काही ठिकाणी पाहायला मिळतो. जमिनीवर डोंगर दऱ्यांचा वापर करणारे महाराज समुद्रात भौगोलिक परिस्थितीचा वापर करायचे. इंग्रजांची जहाजे प्रचंड मोठी असायची, त्यामुळे ती खोल समुद्रातच थांबू शकत होते. महाराजांनी आपल्या जहाजांची रचना उथळतळाची केली होती, त्यामुळे महाराजांची जहाजे खाडीत किंवा खडकाळ भागात शिरू शकत, जिथे शत्रूची जहाजे अडकून पडत. इंग्रजांनी जेव्हा खांदेरी बेटावर हल्ला केला तेव्हा मराठा आरमाराने त्यांना मुख्य समुद्रात रोखून धरले. रात्रीच्या वेळी लहान होड्यांमधून रसद पाठवून आणि शत्रूंच्या जहाजांना चकवा देऊन इंग्रजांना शरण येण्यास भाग पाडले. ही लढाई जगातील आरमारी इतिहासात डेव्हिड विरुद्ध गोलाईत अशी ओळखली जाते. मुंबईजवळ असलेल्या खांदेरी बेटावर महाराजांनी किल्ला बांधायला घेतला. इंग्रजांनी त्याला कडाडून विरोध केला, कारण तिथून मुंबईवर नजर ठेवता येत होती. इंग्रजांनी त्यांची सर्वात मोठी जहाजे हंटर आणि रिव्हेंज पाठवली. मराठ्यांकडे फक्त होड्या आणि छोटी गलबते होती. रात्रीच्या वेळी मायनाक भंडारी यांनी गनिमी कावा वापरला. त्यांनी इंग्रजांच्या मोठ्या जहाजांना घेराव घातला नाही, तर त्यांच्या रसद पुरवठा करणाऱ्या छोट्या बोटींना टार्गेट केले. इंग्रजांचे सैनिक भुकेने व्याकुळ झाले. शेवटी जगातील सर्वात मोठ्या नौसेनेला रॉयल नेव्हीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसमोर झुकून माघार घ्यावी लागली. महाराजांच्या आरमारात केवळ सैनिक नव्हते, तर ते समुद्रपुत्र होते. कोकणातील कोळी, भंडारी, आगरी आणि दळवी या समाजातील लोकांना महाराजांनी सन्मानाने आरमारात घेतले. त्यांना दर्या सारंग आणि मायनाक यांसारख्या पदव्या दिल्या. कान्होजी आंग्रे यांच्यासारख्या महान सरखेलांची सुरुवात याच काळात झाली. तसेच इब्राहिम खान आणि दौलत खान यांसारखे निष्ठावान मुस्लिम अधिकारीही आरमारात उच्च पदावर होते. महाराजांनी माणसे कशी पारखली याचे उत्तम उदाहरण म्हणजे लाय पाटील. जंजिऱ्याच्या सिद्धी स्वराज्यासाठी मोठा डोकेदुखी होता. त्याचा पराभव करण्यासाठी महाराजांनी लाय पाटलांसारख्या साहसी दर्यावर्दीला जबाबदारी दिली. लाय पाटलांनी एका रात्री आपल्या सहकाऱ्यांसह जंजिऱ्याच्या तटावर चढाई करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समुद्रात पोहत जाऊन सिद्धीच्या जहाजांचे दोर कापले. त्यांच्या या शौर्यावर महाराज इतके खुश झाले की त्यांनी लाय पाटलांना पालखी बहाल केली. पण पाय जमिनीवर असणाऱ्या या मावळ्याने उत्तर दिले, महाराज, आम्हाला पालखी नको, आम्हाला समुद्रात काम करायला संगमनेरी होडी द्या. महाराजांनी त्यांना सर पाटील हा किताब देऊन गौरविले. रक्ताचं पाणी आणि आयुष्याची समिधा अर्पण करून सह्याद्रीच्या या वाघाने शून्यातून स्वराज्य उभं केलं. पण मित्रांनो, हे स्वराज्य केवळ जमिनीपुरतं मर्यादित नव्हतं. ज्या काळी जगातील महासत्ता भारताच्या किनाऱ्यावर आपली पाळंमुळं घट्ट करत होत्या, त्या काळी एका मराठा राजाने समुद्राच्या लाटांना साखळदंड घातले. आज आपण जेव्हा सिंधुदुर्गाच्या त्या शिशाने भरलेल्या पायावर पाय ठेवतो किंवा
विजयदुर्गाच्या त्या बुलंद तटबंदीला स्पर्श करतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की हे केवळ दगडधोंड्याचे किल्ले नाहीत, हा तर आपल्या पूर्वजांच्या रक्ताचा, घामाचा आणि अफाट बुद्धिमत्तेचा वारसा आहे. परकीय सत्तांनी ज्या समुद्राचा वापर आपल्याला गुलाम बनवण्यासाठी केला, त्याच समुद्रावर महाराजांनी स्वातंत्र्याचा भगवा फडकवला. त्यांनी शिकवलं की साधने कमी असली तरी चालेल, पण जर तुमच्याकडे काळाच्या पुढची दृष्टी आणि अढळ जिद्द असेल तर तुम्ही अथांग सागरालाही कचाट्यात पकडू शकता. आजही जेव्हा भारतीय नौसेनेच्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा झळकते तेव्हा काळही थपकून मुजरा करतो, कारण 350 वर्षापूर्वी घातलेला तो पाया आजही तितकाच भक्कम आहे. महाराज गेले, पण त्यांनी निर्माण केलेला हा विचार आजही जिवंत आहे. हा इतिहास केवळ पुस्तकात वाचण्यासाठी नाही, तर तो आपल्या रक्तात भिनवण्यासाठी आहे. अशा या भारतीय आरमाराच्या जनकाला, विज्ञानाशी नातं जोडणाऱ्या युगपुरुषाला आणि छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.